कल्याण रेल्वे स्थानकातून 54 डिटोनेटर जप्त, सरकत्या जिन्याखाली ठेवलेली स्फोटकं बॉम्बशोधक पथकानं घेतली ताब्यात। जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, जरांगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती। तर निवडणुका घेतल्या तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या, जरांगेंचं आक्षेपार्ह आवाहन। मराठा समाजातील वृद्धांनाही आता उपोषणाला बसवणार, वृद्ध आंदोलकांचा मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार, जरांगेंचा इशारा। जरांगेंचे माजी सहकारी अजय महाराज बारसकरांची जरांगेंवर सडकून टीका, केवळ प्रसिद्धी आणि श्रेयवादासाठी आंदोलन, बारसकरांचा आरोप। मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून भाजपा आमदार आणि खासदारांना सूचना। संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात नितेश राणेंना दिलासा नाही, वॉरंटला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, 26 तारखेला कोर्टात हजर राहावं लागणार। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी हायकोर्टात सुनावणी, शरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस, 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, 14 मार्चपर्यंत सुनावणी तहकूब। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांची शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट, राजकीय चर्चांना उधाण, राजकारण आणि कुटुंब यांची गल्लत नको, युगेंद्र पवारांचं स्पष्टीकरण। काँग्रेसचे 7 आणि शरद पवार गटाचे 5 आमदार अजित पवारांच्या संपर्कात, अमोल मिटकरींचा मोठा दावा, लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होणार, मिटकरींचं भाकीत। पुणे पोलिसांची ड्रग्ज विरोधात धडक कारवाई, पुणे दिल्लीसह 3 दिवसात 4000 कोटींचं ड्रग्ज जप्त, पुण्याच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।